कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझं काम झालंय, प्रीतम इथून निघालाय। त्याला चालता येत नाहीये, फुल टाईट आहे। वाव यार, थँक्यू सो मच। आज परत एकदा तू माझी हेल्प केलीस। तू एकटाच असायस जो मला व्यवस्थित समजून घेतोस, म्हणून तर प्रत्येक प्रॉब्लेमच्या वेळेस मला फक्त आणि फक्त तुझीच आठवण येते। दिशा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे यार। मी हे तुझ्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार? हा, इथे का बोलवलंयस मला? भावा ये बस सांगतो। हे बघ, मी बसायला वगैरे नाही आलोय, मला ऑफिसला जायचंय, काम आहेत मला। आता पटकन चल। ज्याच्यासाठी आलायस ते तुला हवं की नको? मला या सगळ्याची गरज नाहीये, मी दारू सोडली। सॉरी, पण ज्याच्या आयुष्यात दिशासारखी मुलगी आहे त्याला दारूची गरज नाही असं होऊच कसं शकतं? सॉरी, टेन्शन देते यार ती मुलगी, आणि आय एम शुअर तुझंही लाईफ तिने नरक करून ठेवलं असणार। हे बाबा, तू काय फोटोज पुरावे का देणार होता? देणार आहेस की मी जाऊ? मला कंपनी द्यायला तर घे। बरे बघ, आदित्य सर, प्रीतम सरांना अडवा ना। काय झालं? सर, मला भीती वाटायला लागली। ते ना काहीतरी चुकीचं करायला निघाली आहेत। निघाल खूप? अगं नाही, तो ऑफिसला जायला निघालाय, महत्वाची मीटिंग आहे। नाही सर, मला मनात ना असं वाटतं की काहीतरी वाईट घडल। तुम्ही एकदा बोला ना त्यांच्याशी। पारू प्लीज शांत हो, काही झालेलं नाहीये। मला मान्य आहे प्रीतम सोबत बोलण्याची गरज आहे, पण आत्ता नाही। आधीच तो मगाशी खूप विचित्र रिॲक्ट झालाय। सगळेजण म्हणतात तो बदललाय, पण लग्नाची तारीख ठरल्यापासून तो परत पूर्वीसारखा रिॲक्ट होतोय। का असं वागतोय तर कळतच नाहीये। दिशा सोबत लग्न मोडण्याची भाषा करत होता तो, पण तुला माहिती आहे ना, दिशा आणि प्रीतमचं लग्न व्हावं हे आईची इच्छा आहे, आईचं स्वप्न आहे। प्रीतमसाठी दिशाला आईने निवडलंय, आणि आईची निवड कधी चुकणार नाही। आणि ऑलरेडी सगळेजण दिशाला किर्लोस्करांची सून म्हणून ओळखायला लागले, आणि याच्यात ऐनवेळी जर का यांनी लग्नाला नकार दिला तर आईचं नाव खराब होऊ शकतं। त्यामुळे प्रीतमला हे लग्न करावंच लागेल। नाही तर मगाशी तर प्रियासोबत जे काही झालं ना ते खरंच खूप चुकीचं झालं यार। तिने दिशावर असा हात उचलायला नको होता। एनिवे, मी बोलेन प्रियाशी, काय खरं काय खोटं हे कळलं पाहिजे मला। तोपर्यंत प्रीतमला शांत ठेवण्याची जबाबदारी तुझी आहे पारू, प्लीज। डोंट वरी, मी संध्याकाळी त्याच्याशी आल्यावर बोलेन, ओके? बर, प्लीज माझ्यासाठी एक कप कॉफी घेऊन येशील? आणते। थँक्यू। असे अनेक पुरावे आहेत माझ्याजवळ ज्याच्यामुळे तू तुझं आणि दिशाचं लग्न थांबवू शकतोस। नालायक मुलगी रे ती।
माझ्यासोबत प्रेमाचं नाटक तिने केलंच आहे. पण ती तुलाही फसवेल यार. मी ना तुला सगळे पुरावे देतो. आज आपण तिचा विषय संपूनच टाकू. हा, करेक्ट आहे. करेक्ट आहे तुझं. सगळे पुरावे दे मला. मी आत्ताच्या आत्ता जाऊन आईला देतो. गेम ओव्हर. मी एक मिनिट प्रीतम, अरे तू असा जाणार आहेस काय समोर? तू मीटिंगला चाललायस ना? तुझी मीटिंग झाली की तू मला कळव. तू जिथे असेल तिथे मी आहे. मग मी तुला सगळे पुरावे देतो. हा, आणि आईला मॅडम पण तिथेच असतील नाही का? सो तू त्यांनाच तिथे सगळे पुरावे दाखव आणि आज आपण तिचा चोक्षमोक्ष लावूनच टाकू आपण. हा, करेक्ट आहे. तुझं करेक्ट आहे. मी जातो. मला कळवतो. केअरफुल. केअरफुल. हा बोल. तुझं काम झालंय. प्रीतम इथून निघालाय. त्याला चालता येत नाहीये. फुल टाईट आहे. वाव यार, थँक्यू सो मच. आज परत एकदा तू माझी हेल्प केलीस. तू एकटाच असायस जो मला व्यवस्थित समजून घेतोस. म्हणून तर प्रत्येक प्रॉब्लेमच्या वेळेस मला फक्त आणि फक्त तुझीच आठवण येते. तिच्या माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे यार. मी हे तुझ्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार? हा, बरं मला तू कधी भेटते सांग आता. या प्रीतमची एकदा वाट लावली ना की मग मी तुला एकदम निवांत येऊन भेटेन. ओके बेबी. काय आवडत. हा प्रीतम तर आता गेला. अहिल्या, तू सारासार विचार करून निर्णय घेणार येस. मग आज असं तडकाफडकी निर्णय का घेतलायस? म्हणजे प्रियाच्या बाबतीत तू जरा कडक वागलीस असं नाही वाटत का तुला? निदान तिची बाजू तरी ऐकून घेतली असती जर तिने दिशाच्या अंगाला हात लावला नसता तर. घरच्या होणाऱ्या सुनेवर कोणीतरी हात उगारत असेल तर ही अहिल्यादेवी किर्लोस्कर ऐकून घेणार नाही. तिच्या जागी अगदी पारू जरी असती ना तरी तिलाही मी घरात हाकलून दिलं असतं. कुणीही बाहेरचा येऊन आपल्या घरातल्या लोकांचा अपमान नाही करू शकत. आणि जर कोणी करत असेल तर त्याला अद्दल घडवलीच पाहिजे. जे झालं त्याबद्दल प्रिया माझ्याशी येऊन बोलू शकत होती. तिला इतकं टोकाला जायची काहीच गरज नव्हती. आणि तरीही या सगळ्या प्रकाराबद्दल मी दिशाशी बोलणार आहे. पण आता प्रियाला या घरात जागा नाही. मी आजच आदित्यला सांगून तिच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी अपॉइंट करायला सांगते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.